डॉक्टर होण्याचं स्वप्न भारतातील लाखो विद्यार्थ्यांसाठी हा फक्त एक करिअर ऑप्शन नसतो, तर यामागे अनेक कुटुंबांचा संघर्ष, आई वडिलांच्या त्यागाचा हिशोब आणि वर्षानुवर्षांची मेहनत असते. पण आपण आता पाहतोय की परीक्षा देण्याआधीच या प्रश्नपत्रिका बाजारामध्ये विकल्या जात आहेत. नीट 2026च्या पेपर फुटीमुळे देशभर खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रापासून ते राजस्थान पर्यंत सीबीआयच्या धाडी, अटक सत्र, 10 लाखात विकला गेलेला पेपर, 410 प्रश्नांचा गेस पेपर आणि त्यातील तब्बल 120 पेक्षा जास्त प्रश्न मूळ परीक्षेत जसेच्या तसे. हा काही फक्त योगायोग नाहीये, तर यामागे आहे मोठं रॅकेट. आणि पेपर फुटीमुळे 22 लाख विद्यार्थ्यांना 21 जून रोजी पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जावं लागतंय. यासोबतच 2027 पासून ऑनलाईन परीक्षा पद्धतीची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. पण आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात काय काय झालं, आतापर्यंत एनटीए कडून घेण्यात येणाऱ्या किती परीक्षा रद्द झाल्या, किती पेपर लीक झाले, हे सगळं काही जाणून घेऊयात आजच्या नंबर गेम मधून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. सर्वात आधी 2026च्या नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत काय काय अपडेट्स आहेत त्यावर नजर टाकूयात. 3 मे रोजी झालेली नीट 2026 ही परीक्षा 9 दिवसांनंतर म्हणजेच 12 मे रोजी रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. यानंतर विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांकडूनच संताप व्यक्त करण्यात आला. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर पुढे तपासात सीबीआयने आजपर्यंत म्हणजेच 15 मे पर्यंत संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. या सगळ्या प्रकरणात नाशिकचा शुभम खैरनार हा या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जातोय. शुभम खैरनार याने पुणे आणि अहिल्यानगर इथल्या आपल्या साथीदारांच्या मदतीने 10 लाख रुपयांना हा पेपर विकत घेतल्याचं बोललं जात आहे. तसंच अहिल्यानगर मधून धनंजय लोखंडे, पुण्यातील कात्रज भागातून मनीषा वाघमारे आणि जुन्नर मधून ओमकार शिंगोटे यांना सीबीआयने ताब्यात घेतलंय. यासोबतच लातूर मधून दयानंद महाविद्यालयाचे निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक PV कुलकर्णी यांची देखील सीबीआय कडून चौकशी सुरू आहे. चौकशी सोबतच तपास यंत्रणांनी लातूर मधील खासगी क्लासेस मधून सीसीटीव्ही आणि हार्ड डिस्क सुद्धा जप्त केल्यात. आता येऊयात पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पेपर फुटीचा आकडा आणि त्याचं कारण. खरं तर ही परीक्षा रद्द करण्यामागे राजस्थानमधील सीकर इथली एक घटना कारणीभूत ठरली आहे. परीक्षेच्या काही तास आधीच पेपरचे प्रश्न आणि उत्तरं टेलिग्राम ग्रुप्सवर फिरत असल्याची माहिती समोर आली आणि तपास जसजसा पुढे गेला तसतसं हे फक्त एका शहरापुरतं मर्यादित नसून महाराष्ट्र, राजस्थान, दिल्लीपर्यंत पसरलेलं एक मोठं रॅकेट असल्याचं उघड होत गेलं. तपासात समोर आलेला सगळ्यात धक्कादायक मुद्दा म्हणजे परीक्षेपूर्वी व्हायरल झालेला तो कथित गेस पेपर. या पेपरमध्ये तब्बल 410 प्रश्नांचा समावेश होता आणि धक्कादायक बाब म्हणजे मूळ परीक्षेतील जवळपास 120 ते 135 प्रश्न हे या गेस पेपर मधील प्रश्नांशी तंतोतंत जुळलेत. विशेष म्हणजे केमिस्ट्री विषयाचे प्रश्न हे अगदी जसेच्या तसे आल्याचं यामध्ये आढळलंय. राजस्थानचे मंत्री किरोरी लाल मीना यांनी सुद्धा मोठा दावा केलाय की एकूण 320 पैकी जवळपास 120 प्रश्न आधीच अनेकांना मिळाले होते. आता नजर टाकूयात एनटीएच्या फेल्युअर कार्डवर. खरं तर देशातील परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने कमी होताना दिसतोय, कारण याबाबतचे आकडे सुद्धा तितकेच धक्कादायक आहेत. गेल्या 10 वर्षात देशभरात विविध भरती आणि प्रवेश परीक्षांचे तब्बल 89 वेळा पेपर लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत आणि या गोंधळामुळे तब्बल 48 परीक्षा रद्द करण्याची वेळ ही सरकारवर आली आहे. या सगळ्या वादांच्या केंद्रस्थानी अनेकदा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए राहिली आहे. 2017 मध्ये स्थापन झालेल्या या एजन्सीवर देशातील मोठ्या प्रवेश परीक्षा पारदर्शकपणे घेण्याची जबाबदारी ही देण्यात आली. पण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक परीक्षांमध्ये गोंधळ, तांत्रिक चुका, निकालांवर प्रश्न आणि पेपर फुटीचे आरोप हे सतत होत आलेत. विशेष म्हणजे 2024 मधील नीट परीक्षेभोवती सुद्धा मोठा वाद निर्माण झालेला. काही परीक्षा केंद्रांवर पेपर उशिरा सुरू झाला किंवा विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला असा दावा करण्यात आलेला आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना भरपाई म्हणून अतिरिक्त गुण म्हणजेच ग्रेस मार्क्स हे देण्यात आले. त्यासोबतच नीट मध्ये साधारणपणे पूर्ण गुण म्हणजे 720 पैकी 720 गुण मिळवणारे विद्यार्थी हे फार कमी असतात. पण 2024 मध्ये एकाच वेळी विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांनी 720 गुण मिळवलेले आणि या सगळ्यामुळे पेपर फुटीच्या आरोपांवरून देशभरात आंदोलनं झाली होती आणि आता पुन्हा एकदा तेच दिसतंय. नीट 2024च्या वादानंतर केंद्र सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झालेला
आणि त्यानंतर सरकारने मोठं पाऊल उचलत के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती ही स्थापन केली. इस्रोचे माजी अध्यक्ष असलेल्या राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील 11 तज्ञांच्या या समितीने ऑक्टोबर 2024 मध्ये आपला सुधारणा अहवाल हा सरकारकडे सादर केला आणि त्या अहवालात परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर थेट बोट ठेवत तब्बल 19 प्रकारच्या मोठ्या सुधारणा सुचवलेल्या. या समितीच्या सर्वात महत्त्वाच्या शिफारसी कोणत्या होत्या तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ची पूर्णपणे पुनर्रचना करणं. कारण एजन्सीची रचना इतक्या मोठ्या राष्ट्रीय परीक्षा सुरक्षितपणे हाताळण्यासाठी अपुरी असल्याचं निरीक्षण हे नोंदवलं गेलेलं. विमानतळावरील डीजी यात्रा सारखी डीजी एक्झाम प्रणाली लागू करणं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा बायोमेट्रिक डेटा, फेस आयडी आणि डिजिटल व्हेरिफिकेशन वापरून बनावट उमेदवार आणि गैरप्रकार रोखण्याचा प्रस्ताव होता. पारंपरिक पेन पेपर टेस्ट म्हणजेच PPT पद्धतीऐवजी पूर्णपणे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT पद्धतीकडे वळणं, जेणेकरून प्रश्नपत्रिका छापणं किंवा वाहतूक आणि वितरण यामधील पेपर फुटीचे धोके हे कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा एकाच दिवशी न घेता मल्टी सेशन मध्ये म्हणजेच अनेक टप्प्यात घेण्याची शिफारस, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर प्रश्नपत्रिका लीक होण्याची शक्यता ही कमी होईल. पण आता प्रश्न असा आहे की जर इतक्या मोठ्या सुधारणा आधीच सुचवल्या गेल्या होत्या तर त्या प्रत्यक्षात कितपत लागू झाल्या, आणि जर लागू झाल्या असत्या तर आज पुन्हा पेपर फुटीचं प्रकरण घडलं असतं का? आता पुढे म्हणजे 2027 ला होणाऱ्या नीट परीक्षेचं काय तर सरकारच्या मते वारंवार होणाऱ्या या पेपर फुटी मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ऑफलाईन परीक्षा पद्धत आणि OMR शीटवर आधारित व्यवस्था. कारण प्रश्नपत्रिका छपाईपासून ते वाहतूक आणि परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याच्या अनेक टप्प्यावर कोणाचा ना कोणाचा हस्तक्षेप यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो आणि नेमकं तिथेच पेपर फुटीचं जाळं सक्रिय होत असल्याचा सरकारचा संशय आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठी घोषणा करत स्पष्ट केलंय की 2027 पासून नीट परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठी सरकार अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली वापरण्याची तयारी करत आहे. प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात सुरक्षितपणे पाठवण्यासाठी प्रगत क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम आणि सुरक्षित VPN नेटवर्क वापरलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे, जेणेकरून प्रश्नपत्रिका ट्रान्समिशन दरम्यान हॅक किंवा लीक होण्याचा धोका हा कमी करता येईल. पण आतापर्यंत जे काही परीक्षांच्या बाबतीत घडलं त्यात सगळ्यात जास्त कोणी भरडलं गेलं असेल तर ते म्हणजे विद्यार्थी. कारण या वर्षी म्हणजेच नीट 2026 साठी 22 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होतं आणि त्यांनी परीक्षा सुद्धा दिली. पण आता या लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा 21 जून 2026 रोजी परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान या संपूर्ण गोंधळात विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी NDA ने काही दिलासादायक घोषणा सुद्धा केल्या. पहिली म्हणजे फेर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त फी ही भरावी लागणार नाही. ही परीक्षा पूर्णपणे 0 फी स्वरूपात घेतली जाणार आहे. तसंच विद्यार्थ्यांनी आधी भरलेली परीक्षेची फी ही परत केली जाणार आहे आणि फेर परीक्षेचा संपूर्ण खर्च हा NTA स्वतः उचलणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षेच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आलाय. आता परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला असून परीक्षा दुपारी 2 ते 5:15 या वेळात होणार आहे. शेवटचं म्हणजे नवीन परीक्षा केंद्र आणि वेळापत्रकानुसार सगळ्या उमेदवारांना 14 जून पर्यंत नवीन हॉल तिकीट हे जारी केलं जाणार आहे. पण आता सरकार 2027 पासून ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडत असलं तरी आत्ताच्या 22 लाख विद्यार्थ्यांचं मानसिक दडपण कोण कमी करणार हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाकी NTA या संपूर्ण ढिसाळ कारभाराबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.